बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. सोलापूर विमानसेवेचे वारंवार आश्वासन देऊन विमानसेवा चालू न करता वारंवार सोलापूरकरांच्या भावनेशी खेळणाऱ्या भाजप केंद्र आणि राज्य सरकार विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करीत सांग भोलानाथ सोलापुरात विमानसेवा सुरू होईल का, भोलानाथ सरकारला सुदबुद्धी सुचल का, प्रतिकात्मक भोलानाथ आणून त्याला प्रश्न विचारत केंद्र आणि राज्य सरकारची खिल्ली उडविली आहे. तसेच सोलापूर विमानतळासमोर हवेत विमान आणि फुगे सोडून विमानसेवेचे उद्घाटन केले आहे. दरम्यान येत्या महिनाभरात सोलापूरची विमानसेवा सुरू झाली नाही तर कोणत्याही व्हीआयपी माणसाची विमान सोलापूर विमानतळावर उतरू देणार नाही, असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे. सुरू करा विमान सेवा सुरू करा विमान सेवा सुरू करा विमान सेवा सुरू झालीच पाहिजे विमान सेवा सुरू झालीच पाहिजे विमान सेवा सुरू झालीच पाहिजे. सांग बोलायला विमान सेवा सुरू होईल का? 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 भोलानाथ, हे सरकार जनतेच्या भावनेशी खेळणे बंद करेल का? झोपलेलं सरकार जागा होऊ दे. अरे आमच्या मागण्या मान्य करा. 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 सुरू करा विमान सेवा सुरू करा. सुरू करा विमान सेवा सुरू करा विमान सेवा सुरू झालीच पाहिजे. विमान सेवा सुरू झालीच पाहिजे. विमान सेवा सुरू झालीच पाहिजे. सोलापूरकरांच्या भावनेशी खेळणारा भाजप सरकारचा भाजप सरकारचं करायचं का? भाजप सरकारचं करायचं का? भाजप सरकार होश में आओ. सुरू करा सुरू करा विमान सेवा सुरू करा. सुरू करा विमान सेवा सुरू करा. विमान सेवा सुरू झालीच पाहिजे. विमान सेवा सुरू झालीच पाहिजे. सोलापूरकरांना फसवणारे भाजप सरकारचा. सोलापूरकरांना फसवणारे भाजप सरकारचा. हे भाजप सरकारचं करायचं का? भाजप सरकारचं करायचं का? भाजप सरकार आज 26 तारखेला 26 मे रोजी या सरकारने आपल्याला आश्वासन दिलं होतं की 26 मे रोजी आम्ही कुठल्याही परिस्थितीत विमानसेवा सुरू करू. परंतु या सरकारने कायम वारंवार सोलापूरकरांच्या भावनेशी खेळण्याचं काम केलंय. या ठिकाणी पालकमंत्र्यांचे सदरी पक्ष असेल या सर्वांनी कायम तारीख पे तारीख दिलेत. पण निदान त्यांचं नाही तर आमच्या मनाचं समाधान म्हणून या ठिकाणी एक विडंबनात्मक उद्घाटन आम्ही चेतन मंडळाला विनंती करतो की हवे विमान सोडावं आणि या ठिकाणी निदान या सुधारणा करावं. काँग्रेस पक्षाचा आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? गेला 26 मे रोजी या सरकारने आपल्याला आश्वासन दिलं होतं की 26 मे रोजी आम्ही कुठल्याही परिस्थितीत विमानसेवा सुरू करू. परंतु या सरकारने कायम वारंवार सोलापूरकरांच्या भावनेशी खेळण्याचं काम केलंय. या ठिकाणी पालकमंत्र्यांचे सदरी पक्ष असेल या सर्वांनी कायम तारीख पे तारीख दिलेत. पण निदान त्यांचं नाही म्हणून या ठिकाणी एक विडंबनात्मक उद्घाटन आम्ही चेतन मंडळाला विनंती करतो की हवे विमान सोडावं आणि या ठिकाणी निदान या सुधारणा करावं. काँग्रेस पक्षाचा आवाज कुणाचा? आवाज
विमान सेवा सुरू होईल का? विमान सेवा सुरू होईल का? सांग बोलण्यात विमान सेवा सुरू होईल का? चालेल का? सांग बोलण्यात विमान सेवा सुरू होईल का? विमान सेवा सुरू होईल का? सांग बोलण्यात विमान सेवा सुरू होईल का? सेवा सुरू होईल का? सांग बोलण्यात विमान 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 सेवा सुरू होईल का? हे सरकार जनतेच्या भावनेशी खेळणं बंद करेल का? सोलापूर शहराच्या भावना या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. खासदार प्रणित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही आंदोलन करतो आहे. त्यामध्ये विनोद दात असतील, गणेश डोंगरे असतील, आमचे सेवादलचे अध्यक्ष असतील, अल्पसंख्याक अध्यक्ष असतील, महिला अध्यक्ष असतील, हे सगळेजण ह्या ठिकाणी रस्त्यावर उतरून आमच्या सगळ्याचं एकच मत आहे की गेली वर्ष झालं मोदी साहेबापासून, मोहोळ साहेबापासून अनेक मंत्र्यांनी जे आता मोदी साहेब तर देशाचे पंतप्रधान आहेत, त्या देखील माणसांनी खोटं बोलावं. अनेक वेळा मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं की विमानसेवा चालू होणार आहे, तिकीट बुकिंग होणार आहे. कुठं तिकीट बुकिंग झालं आहे, कुठं विमानसेवा झाली आहे? अरे कोर्टाचं आम्ही आजपर्यंत बघितलं होतं तारीख पे तारीख. पण हे भारतीय जनता पार्टीचे लोक आमच्या सोलापूर शहराच्या लोकांची भावनेशी का खेळतात हे आमचा त्यांना सवाल आहे. त्यामुळे तर आम्ही बघताय की आता ज्या पद्धतीनं आम्ही हे विमान उडवलं आहे, तर खरं विमान उडणार कधी आणि आणखी आंदोलन आम्हाला किती करावं लागतील? व्यापाऱ्याने आंदोलन केलं, सोलापूर शहरातल्या उद्योगाने आंदोलन केलं, आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन होतं आहे. तुम्ही सांगितलं की सिद्धेश्वरची चिमणी अडथळा येते, ती चिमणी पाडूनच 3 वर्ष होत आहेत. 3 वर्षामध्ये तुम्ही हे सोलापूर शहरातल्या लोकांना सांगितलात की हे चिमणी पाडले की आम्ही विमानसेवा चालू करणार आहेत. मग विमानसेवा का चालू होत नाही अशी सोलापूर शहराची भावना आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी हे विमान आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक उडवण्याचा प्रयत्न केला आहे. विनोददादा आता बोलले बरोबर आहे. जर आमच्या सोलापूर शहराच्या लोकांच्या तुम्ही भावनेशी खेळत असाल तर ह्याच्या पुढं कुठलाही VIP इथं आलं तर काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना सोलापूर शहरामध्ये उतरू देणार नाही अशी या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक भारतीय जनता पार्टीला एक आव्हान देऊ शकतो. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं खासदार प्रणित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली आज विमानसेवेचा जो विलंब होतो वारंवार सोलापूरकरांमध्ये, सोलापूर शहरामध्ये आपण पाहतोय की गेल्या 2.5-3 वर्षापासून हे सरकार वारंवार चिमणी, पहिल्यांदा म्हणलं की चिमणी अडथळा आहे, चिमणी हटवली, त्यानंतर अजून 2-3 आठवडे सांगितले, ते पण हटवले. परंतु सेवा सुरू करण्याबाबत हे सरकार मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी सिरियस किंवा कुठे सिरियसपणा दिसून येत नाही. त्यामुळं आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रतिकात्मक विमान उडवण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. आपण जर पाहिलं की अमरावतीमध्ये DGCAचा परवाना 33 दिवसात आल्यानंतर 33 दिवशी विमान उडतं आहे, पण सोलापूरला तो परवाना मिळून 8 महिने झाले तरी पण आपल्या या ठिकाणी विमान उडवत नाही. म्हणजे याचा अर्थ केवळ सोलापूरकरांच्या भावनेशी खेळायचं. आताच नरोडे साहेबांनी म्हणल्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी मोठ्या थाटावाटामध्ये या ठिकाणी विमानतळाचं उद्घाटन केलं असं ते म्हणतात. खरं तर वास्तविक पाहता विमानतळाचं कुठल्याही प्रकारचं उद्घाटन झालं नाही. विमानतळाचं उद्घाटन हे 25 वर्षापूर्वी झालं होतं. विमानतळाचं केवळ नूतनीकरण झालं आहे आणि मला वाटतं की या नूतनीकरण करण्यामध्ये केवळ मला वाटतं की जवळजवळ 60-70 कोटीची कामं केवळ यांच्या काही लोकांना पोचण्यासाठी या ठिकाणी करण्यात आली होती, की केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी विमानतळाचा वापर करण्यात आला की काय अशी शंका आमच्या मनामध्ये निर्माण होते. आणि मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी त्यांना आव्हान देतो आहे, येत्या एका महिन्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचा विमानसेवेवर ठोस निर्णय नाही झाला तर निश्चितपणानं कोणत्याही VIPचं विमान या ठिकाणी सोलापूर शहर काँग्रेस पक्ष उडू देणार नाही या ठिकाणी सांगू इच्छितो. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.